कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देव भाव एकदेशी जीव कळा हा सकळा सोयरा प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देव भाव तुका मने उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देव भाव पांडुरंगा करू प्रथम जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता सीताराम चरित अति पावन मधुर सरस मन अति भावन पुनि पुनि कीर्तने वो सुनिए सुनाए दिल के प्यास न बुझत बुझाए सिया राम जय जय राम कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देव भाव मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या उत्सवाच्या निमित्ताने आणि भारतीय नववर्षाच्या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने आपण प्रातिवार्षिक स्वरूपानं 104 वर्षापासून बरोबर आहे ना जुनाट जोगादीचे नाणे कोणी साक्षी नसताना हा महोत्सव प्रभू कृपेनं है प्रभू इच्छेने चाललाय फक्त यात एक उणीव मला आढळली आबा आपल्यात नाही विठाला विठाला पण सृष्टीचा नियम आहे अन्यानी भूतानी गच्छन्ति यमालय आलेला जन्माला माणूस तो जातच असतो धर्माला जे आश्चर्य विचारले यक्षाने जगात काय आश्चर्य ते बाकीचे आश्चर्य सोडून द्या जड आश्चर्य पण एक आश्चर्य अन्य आणि भूतानी म्हणजे इथे आलेला माणूस दुसऱ्याचं मरण पाहतो पण आपलं विसरतो हे आश्चर्य विठाला असं सरळ सांगितलं तुकारामाने एक पाहतसा एकाची दहने जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूश्च उपजे ते नाशे हा नियम आहे सृष्टीचा या नियमाला आपण कुणी बात करत नाही भगवान शंकराला 125 वर्ष झाले बरं का द्वारकेचं राज्य करून किती 125 एक केस सुद्धा पांढरा झाला नव्हता किती वर्षात 125 वर्षात आपले नवरदेवच पांढऱ्या केसाचे आता तुमच्याकडे कसं आहे काय नको त्यालाच पांढऱ्याचे काळे करावे लागतात मग तो पुढं काय पांढरं करणार आहे ही अवस्था आपली आहे तेव्हा ब्रह्मदेवाने हारपिरे घेतले आणि द्वारकेला आले भगवान तुमचा आज वाढदिवस आहे भगवंताने सांगितलं भगवंताचा एकही केस पांढरा झालेला नव्हता आणि 14 वर्षाच्या पुढे एकही दिवस दिसत नव्हता अशा वेळेला बोलू नका अशा वेळेला ब्रह्मदेवाने हारपेढे दिले आणि सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही का हारपेढे आणले मला माहिती आहे माझे आयुष्य 25 वर्षानं मी लांबवले 2-3 दिवसात मी आवरून घेणार आहे का सृष्टीचा नियम आहे येथे उरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती हे मी का प्रस्तावना करतोय आबा नाही म्हणून करतोय विठाला
माझं एक येणं म्हणजे अघटित झालंय. मी यांचा स्नेहीच आहे, पण माझे 2-3 ॲक्सिडेंट झाल्यामुळे, 2दा कोमात गेल्यामुळे मला आता इच्छा नाही. पण कशी इच्छा पदरात पडते कोणाला माहीत. होतं नाही. पाटील महाराजांचा फोन आला, म्हणलं मला नाही शक्य. मुलगा म्हणाला मी दुसऱ्याची गाडी नेतो, पण तुम्ही गाडी घेऊन जा आता, नका म्हणू नका. म्हणलं मला ड्रायव्हर नाही. ड्रायव्हर लगेच हो म्हणला. हे व्हायचं असलं का होतच. चला, कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमाऊली जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्य शिरोमणी यांचा कीर्तन मीमांसा सांगणारा महत्वाचा अभंग आहे. आपली ही परंपरा आहे. कीर्तन हे साधन असं आहे बा कलियुगामध्ये. त्याच्या ओव्या नात्रायांनी फार सुंदर सांगितलं, ऐकून ठेवा. मधु पर्कादी विधान, जे जे रोज पूजा करतात त्यांना माहिती आहे. षोडोपचारे देवाची काय करावं लागते? पूजा. देवाची षोडोपचारी फक्त पूजा करावी लागते. कीर्तनकाराची पूजा करून चालत नाही, खायला घालावं लागत. नुसता पूजा करून काढलं तर उपाशी काय मरल का तो? हे ह्याचं गंमत. मधुपर्कादी विधान सांग केले जे पूजन. तुम्ही सांग पूजन करा देवाचं. देवाला तुम्ही विचारा, तो बोलत असेल तर तुमच्याशी माझ्याशी. तेही मानोनिया गौन, ते गौन मानतो देव. आवडे कलियुगी कीर्तन कृष्णा. एकनाथ महाराजांच्या वयावर कीर्तनासाठी 4 मुक्ती आणि मग कीर्तनापुढे लाजून जाय. ज्या आपण 4 मुक्ती म्हणतो, याही कीर्तनापेक्षा पुढे लाजलेल्या का? कीर्तनाचा जो समारंभ आहे हा निर्द्वंद्वपणाने माणसाला देव बनवणार आहे. विठाला ठीक आहे. आज पहिला दिवस आहे. नदीचा उगम छोटाच असतो. तिच्यात काय आपली तहान भागवायची ताकद नसते. पुढे ती वाढत चालते. मग नावाय चालतात तिच्यात. पुढे येणारे महाराज तुमची ताण भागवणार आहे. मी आता फक्त पत्रावळ्या टाकतोय, तुम्ही पत्रावळ्या खाऊ नका. पण म्हणजे वाढल्यावर खायची सवय असते, पण पत्रावळी नाही. विठाला विठाला. आणि म्हणून आपल्या संप्रदायाची कीर्तन परंपरा आहे. आणि फार थोडे मोठ्यांनी सुरू केली. प्रल्हाद तालधरी तरल गती तया, उद्धव कंसधारी, भागवतातले श्लोक आहे. प्रल्हादाने ताल धरलेला आहे. इंद्र मृदुंग वाजवतोय. हो, इंद्र आहे मृदुंग वाजवायला आज. हरी शुकाचार्य जय जय हरी करतात. ही छोट्यांची परंपरा नाही बा. आपण तिला छोटी केलंय, नाईलाज आहे. आपण कीर्तन हे समारंभ ठरवलाय. फक्त मुक्ततेचं साधन ठरवलं, कीर्तन मुक्त करणार आहे. विठाला आपल्यावर अवलंबून आहे हो साधन कसं करायचं. आपण जशी मान्यता देऊ तसं साधन आपल्याला फल देणार आहे. आपण नुसतं आमच्याकडे ती मन आहे, तुमच्याकडे आहे काय? काही नाही. आता भाषेचा परत आहे, व्यवहाराचा फरक. काय कीर्तन झालं रात्री, तुम्ही आले नाही, जसं तमाशाच्या तोंडात मारिलास. अरे कीर्तनाचा तमाशा करून टाकला ना, तोंडात कशाला मार? कीर्तन ही साधना काय? कीर्तन ह्याची महापूजा. कीर्तन ही महापूजा आहे. कीर्तने परमात्मा संतोषे. इतिहास तुम्हाला सांगतोय. वैकुंठात गेलेल्या नारदाने विचारलंय, आईसाहेब देव कुठे? देव कुठे? हात लावलाय आईसाहेबांनी. रमा म्हणे कैसी नवला परी. नवल आहे. देव भुलला वैष्णवा घरी. देव कुठे? वैष्णव. वैष्णव घरी. म्हणजे मग ते वैष्णव कस काय परवडतो? देव परवडतो का? तुम्ही पाहिलं का आता प्रभू रामचंद्राची आरस किती फुलं लागतात, किती धूप लागतो, किती नैवेद्य लागतो. हा देव वैष्णवांना कस काय परवडतो? अहो परवडत नाही हो. ते परवडत म्हणून देवाला ठेवते नाही, तो जात नाही म्हणून ठेवतात. विठाला रमा म्हणे कैसी नवल परी.
घरी रमा म्हणे कैसी नवल परी रमा देव भुलाले वैष्णवा घरी देव भुलाले वैष्णवा घरी रमा म्हणे कैसी नवल परी रमा म्हणे कैसी नवल परी देव भुलाले वैष्णवा घरी मयूरजी मोठ्याचं राहणं मोठं असतं बरं. मोठ्याचं वाजवणाराचा पक्वात तालात स्वरात राहत. मोठ्या माणसं सगळंच मोठं असतं बा. त्याची गाडी मोठी, त्याचं बोलणं मोठं, त्याची बाटली मोठी. मोठ्याची म्हणजे हे कोल्ड्रिंकची बरं का, तुम्ही दुसरीकडे गेले. त्याची बाटली मोठी, त्याचं खाणं मोठं, तुम्हाला कळतंय. त्याचं सगळंच मोठं. त्याचा दवाखाना आहे मोठात, त्याचा डॉक्टर आहे मोठात. त्याला तुम्ही सामान्य चांगला गुण देणार डॉक्टर पहा, त्याला येणार नाही गुण, कारण मानसिकताच नाही तशी. त्याला मोठंच लागतंय सगळं. तर देव आहे, देव मोठा आहे ना. आणि मोठा आणि निर्मळ आहे त्याचं नाव. देवाचं नाव काय? निर्मळ, स्वच्छ आहे. आणि मग निर्मळ माणूस कुठं राहील बरं? गाणेरडा माणूस कुठे राहतो? आमच्या गावचा तिकडून आला एक माणूस, तो कल्याणला आला त्या कोळशेवाडीत. त्याने काही व्यापार सुरू केला. तिकडं गरीबच होता, सांगून जातो, राग येऊ देऊ नका. तो चर्मकार होता, चपला वगैरे. आला इकडं आल्यावर त्याने ते भाजीपाल्याचं दुकान टाकलं. काय थोडं भाजीपाला. त्याला आमचे लोक शेट म्हणायला लागले. आम्हाला काय माहिती इकडं काय चाललंय, इति गुह्यतमं ममशास्त्रं. मग आम्ही त्याला कांदे विक, डांगर विक, भाजीपाला विक. त्याला उधार घ्यायचा, तोंडबोली द्यायचा. त्याच्यामुळे पैसे येतात. ओळखीचाच माणूस आहे, माझ्या शाळेत होता. भीमा नाव त्याचं, धाकतोडे. पण तो पैसेच देईना नंतर, म्हणून आम्ही पैसे घ्यायला आलो त्याच्याकडे. तो अशा घरात राहत होता, खालून गटार वाहत होती, वर फळ्या होत्या. रमा म्हणे कैशी नवल परी. पैसे न मागता आम्ही परत गेलो. तो मेला तरी मागितलेच नाही. अशात राहतोय तो, काय देणार आहे? उंची माणसं उंच राहतात. देव उंच आहे. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. ते स्वरूप सांगितले. आघाता वेगळा असे ठावा हा निराळा. उंच देवाचे चरण. उंच म्हणजे काय? सगळ्या साधनाच्या उंच. विठाला तो योग याग विधी याने न सापडणार आहे. येणे न सापडील, ज्ञानाने सापडील, कलेनं सापडील. हा तो याच्या फार लांब आहे. काय तुझा कैसे जाणावे गा देवा. तुकाराम महाराज म्हणतात, अनावे अनुभवा कैशा परी. तुला सगुण म्हणावं का सूक्ष्म म्हणावं, आकार म्हणावं का निराकार म्हणावं. तू या साधनेनं सापडेल म्हणावं, त्या साधने. असा देव कशाने सापडत नाही, तो फक्त प्रेमानेच सापडतो. प्रेम सुख कधी? प्रेम सुख प्रेमा विना नाही समाधान. प्रेमा विना नाही
देव नुसता मोठा नाही, व्यापक आहे. अनोरणिया महतो मय्यम आत्मसे जंतू नियतो गयाम हरी येथे रे हरी तेथे रे हरी विन ठावना ये कोठे रे. मग असा देव कुठं, जो अति निर्मळ आहे तो निर्मळ जागेत राहतो. आणि आपल्या शरीरात एकच निर्मळ जागा आहे. निर्मळ हे काया अधिष्ठान देवाचे. ज्याचं हृदय निर्मळ आहे त्याच्या हृदयात देव राहतो. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. असा देव कोणत्याच साधनाला न सापडणारा. हो चालू मला त्यातलं कळत नाही फारसं बरं का. न सापडणारा पण असा देव कीर्तनाने आकारवान होतो. त्याला डोळे नाही, त्याला कान नाही, त्याला काहीच कळत नाही. त्याला दृष्टीचा देखणा म्हणलंय, कान वगैरे नाही. तुम्ही बोंबलत बसले त्याला ऐकायलाच येत नाही, त्याला तोंड नाही, काय खाईल. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार नाही. ज्याला आकार नाही त्याच्या पुढे काय करुणा करणार तुम्ही. ज्याला आकारच नाही त्याच्या पुढे काय भाव सांगणार. ज्याला आकारच नाही त्याच्या पुढे काय दुःख सांगणार का सुख सांगणार. मनोनी स्थापिला नाम देव आकाराला आणला बा म्हणून त्याची स्थापना करता आली. त्याला नाव ठेवता आलं, त्याच्या नावाचं चिंतन करता आलं, त्याच्या नावाचं भजन करता आलं. हे कशानं घडलं. हे संतांच्या हट्टानं घडलं. आणि याला रूपा बळे करोनिया खळे हरिदाशी. संतांनी खळ केलं. खळ म्हणजे हट्ट, खळ म्हणजे भजन. आणि संतांच्या उपासनेनं संतांच्या भजनाने देव आकाराला आला आणि जगाचा फायदा झाला. जगाचा काय झाला. आपण आज संतांनी कोणतं साधन केलं. योग केला, योगाने नाही देव भेटत. योग एकट्याला करावा लागतोय, कुठे नाही चालत. कुठे चालत नाही. तो बेवंडीत तर अजिबात नाही चालणार योग. ते आमचे मित्र वारले इंगळे महाराज, मस्त सांगायचे ते. त्याने एकाने विचारलं तुम्ही मुंबईला जाता कीर्तनाला, मुंबईची कुत्री कशी शेपटा आलावतात. फिरणारे माणसं हुशार असतात, भटके मुक्त जमातीचे. आम्ही सांगितलं मुंबईची कुत्री अशी शेपटा हलवतात, खेड्यातली अशी हलवतात. काय कारण म्हणले असं हलवायला जागा आहे का मुंबईमध्ये. फलाटला गर्दी, स्टेशनला गर्दी, एसटीत गर्दी, सगळ्या स्टेशनला गर्दी. काय गर्दीच गर्दी. जुनं मी मुंबई फार फिरलो मेरूजी. 4 बिराड एका खोलीत, खोली 10 बाय 10चीच. 4 बेड. आपण विचार करा कशी झोपतात. मग त्यांची लाकडाची बाकडी असायची. एका बाकड्यात पोरं, एका बाकड्यात हे, एका बाकड्यात कपडी. रात्रीच मग ते म्हणले महाराज मुंबईची फार चांगली अवस्था आहे. जेवायला बसलो त्यांचे 2 ध्रुपद आहे बरं का. भात घेता का हात धुता जेवताना. महाराज शहाणा पाहिजे. भात न घेताना हात धुता तर पुन्हा येता लाकडाच्या. माळ्या 9 इंचाचा आणि बुवा 1.5 फुटाचा. त्याने कसं काय झोपायचं म्हणजे तुम्ही. ही अवस्था आहे बा तुमच्याकडे. अजून बरं आहे थोडं, फार नाही बरं. आमच्याकडे अवस्था अशी आहे भरपूर जागा आहे. तुम्हाला लागली तर थोड्या किमतीत विकितो. कारण पिकत नाही, विकावं लागत नाईलाज. म्हणून आमची माणसं मुंबईला येतात. मुंबईला काम मिळतं, पोटभर मिळतं बरं का. पैसे बरे मिळतात पण झोपायलाच जागा नाही राहू. फुटपाथला झोपा. माझे एक मित्र आहे वकील सूर्यवंशी म्हणून मानखुरला. पूर्वी जायचो मी त्यांच्याकडे. त्यांची एवढीच खोली. आम्ही दोघं बसलो का ती एकट्याला उभं राहायचं, दोघांनीच बसायचं. तरी त्यांनी वर माळ्या केल्या होत्या. आणि त्या माळ्याला 300 रुपये महिन्यानं माणसं फक्त झोपायला. एक खरी गोष्ट सांगतोय मी. आता पत्ता तेच वाटलंच तुम्हाला. काय कारण याला. मग एक असाच चिडलेला माणूस. पैसे मिळतात पण झोपायला जागा नाही. घरी झोपायला जागा पण पैसे मिळत नाही. तो रागारागच गेला समुद्रावर, चौपाटीला उडीच मारली. त्याची उडी कलिंगडावर पडली, टरबुजावर. उन्हाळ्याचं काम आहे. ते टरबूज फुटलं बाबा, त्याच्यातून भूतच निघलं.
याला प्रसन्न झालं. वरंबी काय मागायचं माग. त्याला वाटलं मरायच्या वेळेला काय ना भूत भेटलं ना. तो म्हणला घरी घर जागा भरपूर आहे, मुंबईला पगार चांगला आहे, एखाद्या कोपऱ्यावर खोली बांधल एवढी जागा मला दे भूता. ते भूत हसलं, म्हणलं तुझी मागणी चुकली का. मुंबईला जागा असती तर मी कशाला टरबूजातलं पण बसलो, मला कशाला पाळी आली. तू काय मागतोय कोणाकडे विठाला. त्याला मी देव सांगतोय आपल्याकडे. माणूस कुठे कसा तरी राहू शकतो, देव राहू शकत नाही. तो अतिशय स्वच्छ आहे, निर्मळ आहे, स्वच्छंदी देव. पण हा देव वैष्णवांच्या घरी मात्र हाकलून दिला तरी राहतो. जरी देव नेवणी घातला बाहेरी, परतून पाये घरा भितरी. एका दाराने गेलो का दुसऱ्या दाराने हजूर राहतो तो. रमा म्हणे कैशी नवल परी, देव भुलले वैष्णवा घरी. हे देवाचं सांगतोय. आणि एवढं करायला साधन आहे कीर्तन. आणि त्या कीर्तनाची मीमांसा या अभंगातून तुकाराम महाराज करतात. फार व्यापक नाही, थोड्या अल्प अक्षरम असं एकदम सार्वत विश्वतो मुखम. संतांचे अक्षर थोडी राहतील बाबा, ती अमृतासारखी असतात. त्याच्यातलं थोडं जरी आलं आपल्याला तर जमतं. आली मुखावाटा अमृत वचने, आली मुखावाटा अमृत वचने. मुखावाटा अमृत वचने थोडी असतात. पण अमृत काय करतं, मृत्यूला बाजूला सारतं. संत वचन काय करतात, आपला मृत्यू टाळतात ना. वचनाचा एवढा फायदा आहे, त्याला अमृत का म्हणायचं. आपल्या अनंत कालाचं लागलं पुनरपी जन्म पुनरपी मरणम, हे संतांच्या वचनाने जातं. तुमचे प्रमाण पाठ असतील. विठाला संतांचे वचन वारी जन्म दुःख. जन्म आणि मरणाचं दुःख वारणार कोणाचं वचन आहे, संतांचं. आणि म्हणून संतांचे वचन वारी जन्म दुःख. त्रिविध तापाची झाली देखिल्या चरण वैष्णवांचे. वैष्णवांचा स्वभाव काय हे आपण पाहिलं पाहिजे. वैष्णवांचा एक स्वभाव आहे, ते कीर्तन करतात. कीर्तन करतात वैष्णवांचा स्वभाव. अरे पण कीर्तनाचं स्वरूप माहिती पाहिजे. कंबर बांधून करतात तेच वैष्णव का, बाकी मग पखवाज वाजवणारे कोण, टाळ वाजवणारे कोण, ऐकणारे कोण. हा संकोचित अर्थ घ्यायचा नाही, हा अनुवाद. हा आपला काय अनुवाद आहे. कारण का, कीर्तनाचे अधिकारी सगळेच आहे. कीर्तनाकरता ऊर्ध्वबाहू विरमेश नशिक शृणोती माम असं सूत्र आहे. कीर्तनात येण्याकरता संतांनी सगळ्याला सांगितलंय, यारे यारे लहान पोर संसारात सगळ्यांना यारे यारे नाही, सगळ्यांनी येऊ नये काहीच उपयोग नाही, सगळ्यांना फलही मिळत नाही,
संसारात नुसती स्तुती करावी लागते हो. काय अवघड आहे, सगळंच अवघड आहे. एखाद्याकडून काम करायचं त्याची स्तुती करायची, एखाद्याकडून काही वस्तू घ्यायची त्याची स्तुती करायची. आता तर बायको करायची तरी तिची स्तुती करावी लागेल. तुमच्याकडे काय पद्धत आहे? अवलय तुमच्याकडे तर अजून बरं आहे, आमच्याकडे आता बरंच नाही. एका पोराने 35 पोरी पाहिल्या, यजबार झालं, 45 वर्षात झालं, लग्नच होईना. 46व्या वर्षी गेलं, 46व्या घरी 46व्या वर्षी गेलं. त्या मुलीने चहा दिला, पोहे दिले. तिच्या आईला वाटलं कोणता मुलगा माझ्या मुलीला बघायला आला म्हणून ती दारात आली. कोण? मुलीची आई. आल्यावर ती लगेच हसली. मुलीची आई म्हणले गण्या इकडे कुठं? तो म्हणला इथंही जमत नाही, उठा. का? म्हणले हिची आई मी एकाच कॉलेजला एकाच वर्गात होतो. तिच्या आईचं लग्न झालं, तिला मुलगी झाली, पोरगी लग्नाला आली. गण्या तसाच बोंबलतोय. तुम्हाला हसू येतंय पण परिस्थिती तशीच आहे. एक जणाने ती नवीन नवरी पाहिली, महिनाभर फिरवली महाबळेश्वरला, आणि इकडं तिकडं तिकडं. लग्न झाल्यावर झाला ना बंद फिरवायचा. ती म्हणली का हो, सतत स्वभाव मला दाखवला. लग्नाच्या आधी माथेरान काय, महाबळेश्वर काय, इकडं काय तिकडं काय, सारखंच फिरत होते. आता तो अजिबात नाही म्हणून नाव घेते. तो म्हणला एस टी पकडल्यावर कोण पळत म्हणला. गाडी पकडायची पळत होतो. आता गाडी पकडली, काम संपलं, झाले समाधान. असंच एक म्हणले सगळं झालं. हे करा ते करा ते करा. बायको म्हणली का पळायचाच नुसता. हो हो सारखा बोलायचाच. 4 दिवस झाल्यावर काहीच बोला ना, काहीच होईल, अजिबात बोले ना. म्हणले तुमचं तर 4च दिवसात मला रूप दाखवलं. लग्न झाल्यावर 4च दिवसात बोलायचं बंद, हे करायचं बंद. ते म्हणले अगं इलेक्शन संपल्यावर कुठं प्रचार करीत असत्या का? संपलं इलेक्शन, आता प्रचार नाही, आता बस. काय काय निमित्त आहे, काय घडेल काही सांगता येत नाही. विढाला विढाला कर्पेर धुली रचिता वाला, कस्तुरिका कुंकुम लिप्त देहा, सुवर्ण कुंभ परिशिक्र गात्रा, गुन्हा किम मुच्यंती पलांडू. या श्लोकाचा अर्थ असा आहे, कांदा कळतो ना तुमच्याकडे, लावत नाही पण खात्यान तुम्ही जास्त खात्या म्हणून आम्ही लावतोय. हे तुम्हाला माहित नसेल. आम्हाला 1 क्विंटल कांदे 2 घराला वर्षभर जातात. तुमचं एक घर 5 क्विंटल कांदा खातंय. इकडलं फरक आहे, फार कांद्याचे महत्व आहे इकडं. त्या कांद्याला कस्तुरीचं गद घालून सोन्याच्या झारीनं सुगंधयुक्त पाणी कीर्तनकाराच्या हाताने घातलं तरी कांदा उसासारखा गोड होईल का? होईल होईल म्हणते. म्हशीला गोड म्हणले होईल, होणार नाही. का? स्वभाव जैन कौंतेय. गीता सांगते स्वभाव बदलत नाही. म्हणून संसाराचं किती गोडवं गायलं, किती वर्णन केलं तर दुःख हे त्याचा स्वभाव आहे, कधीच बदलत नाही. विठाला प्रारब्धाने राहा, साधनाने परमार्थ करा. परमार्थ मा धन जोडी दोचे चरण वावया जतन. हे उपाय लाभाचे. कोणते उपाय? किती वाजले? मला लांब जायचंय. तुम्ही किती वाजले विचारतो मी. तुम्ही घड्याळच पाहिजे ना. 8:15 10:15. बरं ठीक आहे. काय श्लोक आला तोच गेला ना. ठीक आहे ठीक आहे. कारण तसं ठरलंय किती उशिरानं सुरू करा. आता गाडी वेळेवर सोडावं लागणार आहे. पहिला दिवस आहे. काय बोलतो मी, संसाराचं स्वरूप आहे. पण मग संसारामध्ये प्रयत्न केल्यावर मिळतं असं नाही, प्रारब्ध असल्यावर मिळतं बुवा. व्यवसाय निमित्त फळं देत असे संचित. दोघा दुकानदारांनी दुकान टाकले समोरासमोर, एकच माल. त्याचं चालायला लागलं, हा पाठी बदलायचा, गावात 1 नंबरचा माल मिळतो. गिऱ्हाईक त्याच्याकडे गेलं, त्यांनी पाठी बदलवली, इथे तालुक्यात 1 नंबरचा माल मिळतो. त्यांनी पाठी बदलवली, जिल्ह्यात 1 नंबरचा माल मिळतो. माल तोच. गिऱ्हाईक बदलाय करता गेलं गिऱ्हाईक तिकडं. त्यांनी सांगितले तर राज्यात 1 नंबरचा माल मिळतो, महाराष्ट्रात. आणि गिऱ्हाईक पूर्णीच, दुकान पूर्णीच, पाठी फक्त पाट्या राहत्या ना. त्याने पाठी बदलवली, इथं इंडियात 1 नंबरचा माल मिळतो, भारतात. गिऱ्हाईक तिकडे गेलं, त्याने सांगितलं तर जगात 1 नंबरचा माल मिळतो, दुकान पूर्ण जात. आणि माल कुठला? जगाचा 1 नंबर.
मग तरी सांगितलं आता काय पाठी लावशील तुला. त्याला काय पाठी लावली ते सांगतो मी तुम्हाला. तो बोलला समोरचा दुकानदार आमच्याच दुकानातून माल नेत असतो घ्या. बाजारात केळं विकायचं एकदम छोट्याशा व्यापाऱ्यानं तिथे आणले पाठीवर केळं. मग याने भाव उतरवले मोठ्या व्यापाऱ्यांनी. पद्धत असते 20 रुपये डझनाचे 15 रुपयेच केले आणि खरेदी होती 18 रुपये आणि विकायचं केवढ्याला 15 रुपयाला. याने 15 केल्यावर त्यानेच 15 लावले पाटीवाल्यानं. त्याला वाटलं 2 दिवसात याचं वाटलं होईल. 15 दिवस झाले तोय 15 रुपये हाय 15 रुपये. याला खूप तोटा झाला आणि त्याने विचारलं कार्यग्रस्ता मी 15 दिवस 3 रुपयाने 4 रुपयाने तोटा डझनावर घेतोय आणि तू दररोज 15 दिवस झाले असा घरचा चांगला आहे का तू. म्हणलं अजिबात नाही अजिबात नाही. मग कसं काय तुला परवडतंय. म्हणलं फार सोपं. तुम्ही यायच्या आत मी तुमचे केळं 15 ने घेतो आणि पुन्हा 15 ने की तू मार बॉम्बा कवर मारायचे. त्याचे केळं हा अगोदर भरायचा 15 रुपयानं पुन्हा त्यासमोरच 15 रुपयाने विकायचा. म्हणजे किती दिवस तू विकशील. तुझं वाटोळ झालं का माझं दुकान चालू परत. व्यवसाय निमित्त फळ देतच परमार्थाचं फल देत नाही. परमार्थात करावा लागते. केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणो मी तर ते करावे. आणि मग काय करावं लागतं. साधना करावी लागते. विठाला साधनेची सिद्धी चिरकरा मौन बुद्धी चिरकरा मौन बुद्धी चिरकरा मौन बुद्धी साधनेची सिद्धी स्थिर करा मौन बुद्धी. बुद्धीला स्थिर करावं लागतं. मौन करावं लागतं. उगत नाही अनंत वाचाळ बरळतीवर फार नियम सांगितले आपल्याला. आणि म्हणून सिद्धीला साधन करावं लागतं आणि ते संतांकडे पाहून करा. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग चला माग घेत घेऊ आम्ही. पुढच्यावर अवलंबून आहे कारण पुढे निदाई झाले म्हणून मागच्याला फल मिळणार आहे. पुढचेच दिशाहीन झाले मागच्याला काय करणार आहे. पुढच्यांचाच एवढा गोंधळ झालाय दिल्लीत. आता मागचे काय दिवा लावणार आहे विठाला. साधनेची सिद्धी स्थिर करा मौन बुद्धी. पण ही होईल कशाने. याला एकच साधन आहे बा कीर्तन. आणि या कीर्तनाची मीमांसा करतात. काय मीमांसा आहे कीर्तनाची. तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही काय केलं कलियुगात येऊन. महाराजांनी याग केला नाही योग केला नाही जप केला नाही तप केला नाही. त्यांनी सरळ सांगितलं कोणी काही तरी केली आचरणे कोणी काही तरी केली आचरणे. कोणी काही करू दे. काही म्हणजे काही नाही. जप तप संन्याशांनी जे केलं ते सांगतो. कोणी काही तरी केली आचरणे मज या कीर्तने विन मला प्रवेश करायचा आहे. मग लोकांना तेच सांगितलं मयूर महाराज त्यांनी. हो कुठे नका पाहू करा हरिकथा. आता तुम्ही चाच पडू नका त्यांनी सांगितलं. ही युग चाच पडायचं नाही. कलेरे दोष निधे राजन भागवतात. हे राजा ही कलिदोषाची खाण आहे. या दोष युक्त कलियुगामध्ये नाही नाही तर जिभेवर काय नियंत्रण आहे. जीवा दगधा परान्नेनं रोज लोकांच्या घरी खायचंय पंक्तीचं काय जिभेत शाप राहील. परश्रीना मना दगदम. रोज नव चित्र विचित्र जग पाहिल्यावर मनाची काय स्थिती. कलियुगी कुतो शापा. कलियुगात शाप नाही राहिला. बरं झालं तेवढं तरी. नाही त्या बायांच्या तोंडावरून नुसतं शापच राहतोय. मेल्याचं वाटलं हो मेल्याचं वाटलं हो. इथंच होतं वाटलं त्याचं चांगलंच होतं. कलियुगी कुतो शापा. हा कलियुगात शाप राहिला नाही. जीवा दगदा परान्नेनं सांगितलं. आपण दुसऱ्याचं खाऊन आपली मनस्थिती खराब झाली. मग तुम्ही अशा वेळेला काय निग्रह करणार आहे. काय निग्रह करणार आहे.
कीर्तनाचे 2 तास जर झाले तर लोक वेळ पाहून जाम होतात. काय वेळ टाळकरी टाळ ठेवून देतात, बाबा चालले तुमचं आम्हाला ड्युटीला जायचंय. काही माणसं टाळच वाजवतात, काय वेळेला पखवालाच उतरून टाकी त्यात. तरी बोला समजलं पाहिजे ना. एक मिलिटरीमन कीर्तनाला आला, अधिकारी होता, रजेवर आला होता, मोठा अधिकारी होता. आला बसला, 11 वाजले, म्हणजे 9ला सुरू झालं होतं बरं का, असं नाही 9:30ला झालं. 11, 11:15, 11:30 झाले, 11:45ला गेलो कीर्तन. लोक खालून टाळ्या वाजवायचे. बुवाचा असा समज झाला का माझं कीर्तन फार पटतंय. ते कीर्तन करायला चेव यायचं. शेवटी तो मिलिटरीमॅन उठला बरं का, अधिकारी, पिस्तूल होता त्याजवळ, त्यानं असं पिस्तूलच रोखला. आणि मग महाराज घाबरलो, लगेच आवरून ते म्हणले महाराज मी तुम्हाला नाही शोधित, तुमचं कीर्तन कोणी ठेवलंय ते पाहतो. मला वेळ कळाला आणि त्याला बुवा कळाना, अशी सांगड आहे का तुमची? असं होता कामा नये. कलेर दोष निधे राजन, कलियुगाची ही खाण आहे. इथं स्थिरतेलाही माणसाचं मन चंचलही मन कृष्ण प्रमाती वलट. मी श्लोक सांगितला भागवतात. अशा या कलियुगामध्ये साधनाम भस्मदाम गताम भागवत सांगतं. इथं सगळी साधनं लयाला गेली. विठाला विठाला काय काय करीतो या मना परी नाही के नारायण. मला वाटलं काही मदत करते का तुम्ही तर मलाच पाडायचा उद्योग सुरू केला. निवडायचं जाऊ द्या मारद्या. आमच्याकडे ना मागच्या वेळेला माझ्या गावात आमदार होते, वारले ते अचानक तिकीट कापलं राहिले उभे. ते आल्यावर लोकांच्या पहिल्या घोषणा डोक्यात, ते पहिल्याच पक्षाच्या घोषणा. अरे तो म्हणे मी विरोधी उभा राहिलो. मग राहायला काय आता पडायचं आहे म्हण तुला. काय काय करीत या म्हणा परिणाय के नारायण करू नये त्याची करी विवंचना. पतनाने आधरले भलती आधावे सवे सैराट आडवाट दरे दर कूट. देवा या मनानं इंद्रियानं घात मांडलाय, काय करू विठाला. सगळ्यांची स्थिती आपली, बोलणाराची ना ऐकणाराची सांगणाराची. परिणाम का कलियुगे ही दोषाची खाण आहे. या कुलोमध्ये बहुभक्षीय माणसं, बहुसंशीय. आमच्या एका मोठ्या माणसाला विचारलं बरं का, विटीला, ते नवरा बायको म्हणजे पती पत्नी हातात हात धरून चालले होते. ते म्हणले महाराज हे काय दृश्य आहे. आता हे पत्नी पत्नीच आहेत आणि हातात हात धरून चालायचं काय काम आहे. आहेत तर खरी. तो म्हणला तसं नाही. पूर्वी माणूस पुढं जायचा आणि मागं पाहत पण नव्हता, बायको त्याच्या मागे बरोबर यायची. आता त्यालाही भरोसा नाही, हिलाही भरोसा नाही, मागे येते का दुसरीकडे जाते. म्हणून हात पकडला एकमेकांना विठाला. आता काही तुम्हाला सांगायचं नवं कारण नाही, मी जरी खेड्यातला असतो. हे दोषाची खाण हे कलियुग आहे. या कलियुगात काय तारू शकतं. तेथे अवचिता सापडेल म्हणून कीर्तन करा सांगितलं. पण कीर्तनाचं स्वरूप काय, काय होईल कीर्तनानं, कसं आहे कीर्तन, का आम्ही करावं, त्याचं स्वरूप काय आहे. अभंगाचं पहिलं कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन Hare
दोनदा सांगितलं, द्विरक्तीचा दोष धरून सांगितले. कीर्तन चांग, कीर्तन चांग. चांगलंय, चांगलं नेमकं काय? आपलं घर दर वाक्यात चांगला शब्द प्रयोग आहे बरं का. पोरग चांगलं आहे, जेवण चांगलं झालं, कीर्तन कसं आहे हो? चांगलं. माणूस चांगला आहे. एक बापाला तक्रार आली, तुमचा मुलगा फार वाईट शिवाय देतो. तो म्हणलं सोडून द्या, लहान आहे अजून, पुढे चांगल्या देईल. कळलं आता, अजून आज्ञा नाही म्हणून आशा देतोय, मोठा झाल्यावर चांगल्या देईल. कशाला चांगला शब्द लावतात माणूस. जेवण चांगलं आहे, कपडा चांगला आहे, पक्वात चांगला आहे, माणूस चांगला आहे. माणूस चांगला पितो म्हणजे चहा पिण्यालाही चांगलं म्हणतात लोक, खाण्यालाही चांगलं म्हणतात, राहण्यालाही चांगलं म्हणतात. चांगल्या शब्दाचा अर्थ काय? अक्षर चांगलं आहे, माणूस चांगला आहे, पैसा चांगला आहे, राहणं चांगलं आहे, रडणं चांगलं म्हणतात. कशालाही चांगलं म्हणतात. चांगल्या शब्दाचा अर्थ काय? विठाला विठाला. प्रश्न आपल्या पुढे, आपण रोज नाही वाक्यापरीच चांगलं म्हणतोय. कीर्तन चांग. चला माझा वेळ कमी आहे, फार लांबवायपेक्षा सांगतो. चांगलं कशाला म्हणतात? जे आनंद देतं ते चांगलं. कीर्तन आनंद देतं. आनंद शब्दाचं स्वरूप काय? आनंद म्हणजे भगवान. विठाला चांगलं आहे फार. कीर्तन चांग, कीर्तन चांग. ऐकून ठेवा आता, कीर्तन चांगलं कसं? काही गोष्टी परिणामाने चांगल्या आणि साधनाने चांगल्या. संसारात असं नाही, साधन चांगलं असेल तर परिणाम चांगला नाही. काय ते माणूस कामाला जायचा, ती बाई अल्बम बघायची लग्नाचे, त्याची बायको. मुलं 2 झाली होती, पोरही मोठाली झाली होती. ती म्हणले मम्मी काय बघते दररोज, कोणाचा अल्बम आहे फोटो? म्हणजे तुझ्या पप्पाचं माझं लग्न तेव्हाचे अल्बम. मग तो पोरगा जवळ आला, तो म्हणला कोणते माझे पप्पा? आता तेव्हाचा त्याचा रुबाब काय असेल लग्नातला? बूट, सूट, कोट, हॅट, तोंडात सिगारेट. पप्पाच ना तू. आता ते घर सोडून आलं भिवंडीला, पगार कमी, त्याच्यात कोरोना काळ, वैताग आला. तिचा आना काय याच्या पाठमागून जाईना, याच्या डोक्याला टेम्परेचर येऊ लागलं, हळूहळू डोक्याचे केस गळून पडले, उजाड रान झालं, दाढी वाढलेली, दात पडायला लागले, कसतरी दिसायचं, दररोज याचं दररोज जायचं. त्या पोरालाच संशय आला, मम्मी हे जर माझे पप्पा आहेत, हावपट सोंब्या कोण आहे आपल्या घरी? हा जो डबा नेतो हावपट सोंब्या कोण आहे? तेच पप्पा. मग असे कसे झाले? म्हणजे असेच होत असते. परिणामे विषमीव. गीता सांगते, येतात दगरे अमृतोपमम. ज्याचं चाटण्यावर अमृत वाटतं पण परिणामे विषमीव. विठाला संसार असंच आहे ना. महाराज फुल जर बागेतलं लहान मुलं असलं तर कोणाचंही उचलून घ्यावं वाटत. आकर्षण आहे ते, तेच मोठं झालं. वाढदिवस झाला लहानपणी, अय माणसं, मोठ्या माणूस वाढदिवस, हॅपी बर्थडे. बर्थडे नाही, बर्थडे काय? बर्थडे काय? हा बर्थडे. बरं झालं. आणि मी शिकलेलं नाही,
4थीचं ग्रॅज्युएशन आहे, काय करणार आहे? त्यात खेड्यातली शाळा, काय करायचं त्यावेळेला इंग्लिश वगैरे काहीच नाही, मास्तराला येत नव्हतं, पोराला काय शिकवेल. आणि ती येत नसल्यावर आधी आपलं अज्ञान सांगू नये लोकांना. हा थोडा शिकला आणि बायको अडाणी भेटली, हे थोडं शिकेल होतं, फार नव्हतं काय. पण मित्र आला घरी, त्याला भास मारायचा होता, आपल्याला फार येतं म्हणून. त्या बायकोला काय म्हणला बरं का, बायकोला म्हणला 2 कप चहा ठेव असं म्हणायचं ना. त्याने इंग्लिश मधून काय म्हणलं सर? 2 कप टी. 2 कप टी. 2 कप टी म्हणजे चहा. ती अडाणी होती, आम्हाला 2 कप टी. ती म्हणली तुझा बाप कपटी, तुझी आई कपटी, तुझा वंश कपटी, मेल्या मला कपटी म्हणतो. झालं बाजून काय करायचं. काय झालं इंगळे महाराज मी फार बरोबर राहील तस्त होतो. काय बोलत होतो मी तुमच्याकडे, तेच गेलो माझं. कीर्तन कीर्तन चांगलंय, संसार तसं नाही. संसार उतरत उतरत चालतो, यात सुख नाही, त्यात सुख नाही. संसार बाजार भरला रे भाई. नातरांचं भारुडे हा बाजार आहे. बाजारात काय माणसं द्यायला येतात, काय माणसं घ्यायला येतात, काही रिकामतेच गरके घालतात. सुख नाही त्याच्यात. तसा हा संसार आहे. यात चांगला शब्द आहे, काय म्हणावं लागतं, चांगलं काहीच नाही. विठाला काय चांगलंय? कीर्तन चांग. कशाला चांगलंय? अनुष्ठानाला चांगले. का चांगलंय? आंघोळी लगे तोंड धुवावे, अर्थताड जीवेन लगे भ्यावे. ताप आला नाही तोंड धुतलं तरी रामकृष्ण मरे म्हणलं तरी चालतंय. काळवेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्षी पायी उदर. असं योग याग तप चालेल का बा? आता तुम्ही सत्यनारायण करणारे लोक आहे म्हणजे तुम्ही तर आहेच. मला सांगा सत्यनारायणला कसं आहे, चालतं का? हो म्हणा म्हणजे आम्ही सुरू करू. नाही चालत ना. रविवार गाड्याने राजा धरली, सांगितलं गुरुजीला, गुरुजी रविवारी सत्यनारायण आले. गुरुजी त्याने गुरुजीने सगळी मांडणी केली सगळं. आणि मी ते सगळं झाल्यावर प्रसादाचं सामान वगैरे आणलं, सांगितलं बाईला बोलवा. बाई तिकडून तोंड उतरून चालली. तुम्हाला समजलं आता? ते म्हणले अहो मला बसता येत नाही, काय अचानक. मग तिने सांगितलं बटजीबा आता गोंधळच झाला, सोमवारची राजा काढेल नाही, आज तिला सत्यनारायण बसता येत नाही. बटजीबा म्हणते मी 30 किलोमीटर आले, कुठं परतून जाऊ आता सत्यनारायण सोडून. ते म्हणले काय नाही सुपारी खोचा बसा, आहे ना ॲडजस्टमेंट. हा काय असेल विधीत. सुपारी खोसली तो बसला घडी, सत्यनारायण झाला. 2-4 दिवस निघून गेले. याला आली चहा प्यायची आऊस. हा म्हणला अगं 2 कप चहा कर. ती म्हणली सुपारीला सांगा, सुपारी चहा करून देईल. अजिबात बोलायचं नाही, सुपारी चहा करेल. सुपारी कशी काय चहा करेल? सत्यनारायण करतील सुपारी चहा करायला काय? संसारात साधा विधी सत्यनारायणाचा सुद्धा अडचणीत येतोय, तसं कीर्तन अडचणीत नाही. काळ वेळ नाम उच्चारते. निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण, पैसल्या कीर्तना आणि म्हणून साधना करणारे तपश्चर्या वाया घातली. 60,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्राने वाया घातली. किती ऋषींचं सांगू तुम्हाला. रावण ज्याला मारल्यावर आपण राम त्याचं हे, त्या रावणाला 4 दृष्टी फक्त सांगितल्या. दुर्विचारा, दुश्चेष्टा, दुष्प्रिय, दुस्साहसा. त्या श्लोक आहे बरा रामायणात वापरला. रावण का रावण? दुष्प्रिय, दुस्साहसा, दुर्विचारा, दुश्चेष्टा. रावणाला हुशार होता पण दुश्चेष्टा करायचा, वाईट चेष्टा, दुस्साहस करायचा. 80,000 बायको असताना शेतात चोरली. एरपाट आहे का नाही? इतक्या बायका असल्यावर काय गरज चोरायची? दुस्साहस आहे ना, करून तर काहीतरी दाखवायचं. बरं रावणाच्या बायका म्हणजे अशा नव्हत्या सकाळी उठल्यावर मिसरी लावायच्या सारे गम पदनीचा वेगळं तुम्हाला सारंगी वादन असल्या नव्हत्या.
गंधर्व कन्या, यक्षकन्या, देवकन्या. तुम्ही पहा त्याच्या त्याने अनाचार्याने आणल्या सगळ्या स्त्रिया देवकन्या आहे, यक्षकन्या, गंधर्व कन्या आहे. मंदोदरीचा इतिहास पाहा ना कोण कोण. आशाय रावणाला हा श्लोक लावलाय. दुरिचारा, दुश्चेष्टा, दुष्क्रिया, दुस्साहसा, असंतश्चार लक्षणा. त्याला असंत म्हटलंय म्हणजे वाईट म्हटलंय. विठाला विठाला. त्याने सेवा केली नाही का? अहो त्याने तर भगवान शंकरा करता डोळा काढून दिला, शरीराच्या नाडेचं तंतू केला, मग त्याने गायन केलंय. मग त्याचं कीर्तन का नाही धरलं? त्याचं कारण आहे बाबा, त्याने साधना मोठी केली, पण त्या साधनेतला भाव विचित्र. हो, भावे विन जाना नाही त्याची प्राप्ती, पुराणे बोलती ऐसे विद. पण संक्षिप्त रूपाने तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तन एवढं चांगलंय, कीर्तन एवढं चांगलंय, त्या अनुष्ठानाला चांगलंय करायला, आणि फलाला होय अंग हरी चला वेळ संपलाय. हरिरूप. हरी म्हणजे कोण? परमात्मा. तो कसा आहे? अनोरणीया, महतोमया, आत्मशी जंतू, नियतो वया. आत हरी, बाहेर हरी, सर्व ठिकाणी तो हरी. तेरे हरी तेथे हे असून त्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद. सच्चिदानंद आहे. आणि असा हरिरूप कीर्तन करणारा होतो, हे त्याचं फल आहे. म्हणजे फल फार मोठं आहे. साधन अनुष्ठानाला सोपं आहे. कोणी या. श्रेयो वैशास तथा शूद्रस्ते पियंती परमगती गीता सांग. किती किती अवसाध्यात हे केलं. काय वानराच्या हाती शक्ती. वानराची काय शक्ती होती? त्याने देवाकडे काहीच मागितलं नाही. घर राहायला मागितलं का? घर राहायला मागितलंय. खायला मागितलं का? राहायला मागितलं नाही, खायला मागितलं नाही, आणि निवाराही मागितला नाही, कपडा मागितला नाही. वानराला कपडा होता का? नाही ना. रामाकडे कोणतीच गोष्ट मागितली नाही, फक्त कीर्तन केलं त्यांनी. विठाला राणीची पाले खायरा नेवेने केली लंकेश्वरा. कीर्तन करणाऱ्याला कोणताच गुण नसू द्या, त्याला अंगभर वस्त्र नसू द्या, त्याला बुद्धी नसू द्या, त्याची जातही उंच नसू द्या, काही परिणाम आहे, पण त्याचं अनुष्ठान करता येतं, ही सुलभता आहे. सगळंच सगळ्यांना करता येत नाही. मी जास्त लांबीत नाही. यज्ञ सगळ्यांना करता येत नाही. सत्यनारायण करता येईन तर यज्ञ करता येत नाही. याग सगळ्यांना करता येत नाही. तप सगळ्यांना करता येत नाही. येतोय तापून तापून जातो तरी तप कळत नाही. याला तापून जातो माणूस, तप करता येत नाही. पण कीर्तन सगळ्यांना करता येत. किती कितीने केलं. अरे वानरांनीच केलं काय, किती कितीने तप केलं. म्हणून कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग. कोणत्या साधना ती ताकद नाही. मन शुद्धी होईल पण देह तसाच राहील. इथं कीर्तन करणाराचा देह वैकुंठात विमानाने गेला, हे वैशिष्ट्य आहे. विठाला गेला तो विमानी बैसोनी, रामेश्वर सकाळा पुसोनी, रामेश्वर सकाळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनी. रामेश्वर भट्टांनी हा पुरावा दिला. गेला तो विमानी बैसोनी. तुकाराम महाराज विमानात बसले. काय केलं तुकाराम महाराजांनी? संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. गोटविना लाळ ब्रह्मज्ञानाती. अरे सगळ्या तो ज्ञान तीर्थ सगळ्यांना डावललं तुकाराम महाराजांनी. अभंग आहे, मी सांगितलं तू. आणि गेला तो विमानी, हरिरूप झालं. तुका तुकाशी तुकला, तुका तुका होनी निराळा. महाराजांचं आता झालेलं आहे बीज. पहिलं आले हरी शंखचक्र गदाधरी, गरुड येतो नाभी करे, नाभी नाभी म्हणे गरुड येतो भडत कारे. महाराजांनी आपलं ते सगळं सांगितलंय.
शोधिता ती नये म्हणून ओळखितो पाय आता दिसो नये जना शेखरा नारायणा. सुरुवात आहे त्या अभंगाची. आणि महाराजांना वैकुंठ काय मिळेल? महाराजांनाच मिळलं असं नाही, शंका घ्यायचं काय कारण नाही. हरिश्चंद्र राजा वैकुंठाला, मीराबाई वैकुंठाला, किती लोकांची यादी वैकुंठाला. यांनी केलं काय? बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. बांधून काय मीराबाईची राजघराणं वगैरे वगैरे जर पाहिलं तर अंगावर शहारे येतात. एवढ्याही सुशील आणि मोठ्या भक्तांनी कीर्तन केलं. मैं तो अपनी नारायण की हो गई अपकी दाशी रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. अंगीकार केला मीराबाईनं, कोणाला कळली नाही कुठं गेली. होय अंग हरिरूप. कितीतरी तुम्हाला उदाहरणं सांगेल. म्हणून कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप विठोबार पुंडलिका वरदे ज्ञानेश्वर महाराज. आमचं नातू खोटं बोलते. काय म्हणलं? कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरि ही फलश्रुती. आणि कोणत्याही गोष्टीचं फल पाहिले शोकून न प्रयोजनानं उद्दिष्ट न मंदोपी प्रवर्तते. संसार असावा नाही तर परमार्थ असा. काही फल मिळतंय म्हणून माणूस तयार होतो ना. अज्ञात का व्हायना पुण्य माणसाला मिळतंय, तयार होतोय माणूस. म्हणून कीर्तन करा, कुठे नका पाहू करा हरिकथा, तिथे अवचिता सापडेल. काय होतंय? होय अंग हरिरूप. हरी हरी म्हणजे काय? हरिरूप म्हणजे काय? भगवत स्वरूप. मग सांगा ना, भगवंत काय? न व्यापित्वा देशद्वांतो नित्यत्वानं पीक हालता. या श्लोकाचा अर्थ असा आहे, देशाने तो संकुचित नाही, वस्तूने संकुचित नाही, कालाने संकुचित नाही, सगळं जग याच्यात आहे. पहिलं आपण होतो का? आता आपण असलो तरी पुढं राहू का? नाही. 104 वर्ष सप्त्याला झाले, आहे का सुरुवात करणारे? नाही. आता आपण 104 वर्षांनी राहू का? नाही म्हणा ना सरळ. नाही. तुम्ही घाबरात्या का? एक महाराज म्हणले सगळे आपण जाणार आहे, सगळे जाणार आहे. श्लोक सांगितली मग आम्ही आणखीन सांगेल. सगळे तुम्ही माझ्या सहित जाणार आहे. या गावातले सगळे जाणार आहे आयुष्यविना लक्षणे. सगळे बाया माणसं असे खाली पाहून पुढे ग्लान झाले. पण एक म्हातारी हसत होती. महाराजांनी विचारलं, आजीबाई सगळे माणसं ग्लान झाले, चिंतेनं झाले. मी म्हणले, हो तू तर हसती, तुम्ही नाही का म्हणले या गावातले सगळे जाणार आहे? मी या गावची नाहीये म्हणे, मी कल्याणची. म्हणले तुझी तरी बेवंडीच होणार आहे, तू कुठली आस? येथे उरो नाही श्लोक सांगितलं. न व्यापित्वा देशतो अंतत्वानं पिकालता न वस्तुतो सर्व आत्म्यात अनंत्यन ब्रह्म इति त्रिधा. इड अंडरलाईन करा.
ब्रह्म आनंद स्वरूप आहे. सुखाला दुःख द्वंद्वी आहे, रागाला शांत द्वंद्वी, गरीबाला श्रीमंती द्वंद्वी आहे का नाही, पुरुषाला स्त्री द्वंद्वी. कशाला तुम्ही द्वंद्व आहे? आनंदाला द्वंद्व नाही, आनंद हे देव स्वरूप आहे. विठाला परमार्थात सुख शब्द पेक्षा आनंद शब्द फार आहे. आजी आनंदुरे आनंदुरे सबाई अभ्यंतरू अवघा परमानंदुरे विठोबाची वेळी आम्हा आनंदू सदा. विठोबाची वेळी आम्हा आनंदू म्हणजे आम्ही देव स्वरूप आहे. कीर्तनाचा तो परिणाम आहे. चांग चांग होय अंग हरे रूप. मग कीर्तनाने काय होतं, कसं करावं, काय अभंगाचं दुसरं चिरत चंडे नाचे बोले नाचे बोले नाचे बोले नाचे बोले देह भाव कीर्तनाचं हे मूर्त स्वरूप सांगितलं. कसं व्हावं, कसं असावं, कशा प्रकारे करावं. चांगलंय कीर्तन, अंग हरिरूप होते, पण त्याची प्रक्रिया सांगाल का? नुसतं करा करा करा, कसं करा. एका बाईला सांगितलं थालीपीठ करा करा करा, मालकाने सांगितलं. ती शिकलेली होती. शिकलेल्या माणसाच्या लय अडचणी, नाही म्हणता येत नाही, कळत नाही असे म्हणते, नाही म्हणता येत नाही, कारण मग शिकलं काय. मग ती मुलगी शिकलेली होती, डबल MA होती. डबल MA कळतं का तुम्हाला? या काही आम्हाला रेटत नाही, कळलंय. तिचं ग्रॅज्युएशन सांगितलं. कसं काय मालकाला म्हणावं, मला कळत नाही, नवीन लग्न झालेलं. मग तिने पाकशास्त्राचं पुस्तक काढ, थालीपीठ कसं करायचं. काही नाही, अनेक धान्याचं पीठ घ्यावं, ते चांगलं मळावं, कांदा वगैरे टाकावा, लसूण टाकावा, आणि काही टाकावं, त्याचं तीळ वगैरे असं टाकावं, चांगलं मळावं, म्हणजे घट्ट करावं. तव्याच्या बुडाला तेल लावावं, पातेल्याच्या बुडाला काय लावायचं, तेल लावायचं, त्याच्यात ते थापायचं. जाळ चांगला स्टोव म्हणा, गॅस लावायचा, वरून झाकण टाकायचं, खमंग वास आला का काढून घ्यायचं. प्रक्रिया तिला कळली. तिनं तव्याच्या बुडाला तेल लावलं, तुम्हाला कळलं असेल, त्या माता भगिनींना कळलं. भरपूर तेल लावलं, ते थापलं, टाकलं, गॅस लावला, बसली. खमंग वास आला का करपट वास आला, जळालं ना ते सगळं. मग तिने काढ, असं काय झालं, असं काय झालं. तेल तर बरोबर लावलं. अरे बुडाला म्हणजे वरून हे कळावं लागतंय, हे कळावं लागत नाही तर अडचण होते. बरेच गोष्टी कळत नाही. ते इंगळे महाराज एक दृष्टांत सांगायचं त्यावेळेला. एका बाईचं वजन फार वाढलं, दवाखान्यात गेली, आणि ती इंगळे महाराजांनी, ते डॉक्टर म्हणे औषध द्या. ते म्हणले तुलाही भाकरी खाती निम्या खाय, तुलाही भाजी खाती निमे खाय, तू आमकं खाती निमे खाय.
तुला हे औषध म्हणे, तू दुसरं काहीच करू नको. ती म्हणली पण जेवल्यावर खाऊ का त्याच्या आधी खाऊ? हे ज्या निम्या भाकरी हे जेवल्यावर खाऊ का त्याच्यावर खाऊ? आमच्या संस्थेचे एक दृष्टांत सांगायचं. एक माणूस मोठा हाकत होता, मोठा तुम्हाला कळत्या का नाही काय नो, आमच्याकडे मोठानं बागायत करायची, बैलाला मोठं असायची. मग ते कष्टाचं काम असायचं. तो दुपारा मोठ सोडली आणि ते बसला बाजरीच्या भाकरी, कांद्याची पात, अशी चटणी बिलटी घेऊन, आणि त्याने 7 भाकरी एकदाच खाल्ल्या आणि त्याच्यावर गडवाभर पाणी पिला. गडवा तिथे वैद्य चालला होता, तो थांबला. तो म्हणला बाबा भाकरी खाल्ल्या मला काय म्हणायचं नाही, पण जेवण केल्या केल्या इतकं पाणी पिलं हे वाताचा प्रकार आहे, वात होतोय, तुझी प्रकृती काय होईल, वातमय होईल. तर जेवण झाल्यावर अर्ध्या तासानं पाणी पे, असं करू नको, आणि इतक्या भाकरी खाल्यावर जेवण पाणी पिऊ नको. तो म्हणा मला काय माहिती, खेड्यातला माणूस, मी काम करतो, तुम्ही बरं झालं मला माझ्या नशिबाने वैद्य भेटले, मी थोड्या वेळ आहे ना इथं. म्हणले मी संध्याकाळच्या 7 भाकरी उरल्या लगेच खातो, मग अर्ध्या तासानं पाणी पितो. म्हणलं तुला नियम नाही, तू कधी 7 खातोय, तुला कायचा नियम आहे? विठाला तुला नियम सांगतो म्हणले, तुला ते नियम नाही, पण नियम आहे प्रत्येक गोष्टीला. तसं आहे. पहिलं कीर्तन करताना प्रेम आहे, प्रेम शब्दाचं उदाहरण सांगत नाही मी आता. छंदे, नाचे, डोले, आणि सोपं प्रमाण तुमच्या पाठे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे. वरात तिथे माणसं नाचतात पण टाकून नाचतात, त्या फेल होऊन नाचतात. त्यात इलेक्शन निवडून आल्यावरही नाचतात पण फेल होऊन नाचतात. मरतात काही घरीच येते नाही, बळीच जातात पहिल्याच दिवशी. पहा तुम्ही, ते प्रेमे छंदे नाही, ते उन्मादाने, आणि उन्मादाने नाही देव भेटत. प्रेमे छंदे नाचे डोले, पुढे काय त्याचा परिणाम? हरपले देवभाव हरपला पाहिजे. मग घेतल्यावर हरपतो ना, पुन्हा जागृत होतो, ही अडचण आहे. विठाला देवभाव नाही हरपत, विकृती येते. खूप घेतली घरी जेवायला बसला, बायकोला म्हणला वाढून दे, तिने चटणीन भाकर दिली. तो म्हणलं काय कालवण नाही? ते म्हणले कसलं कालवण, पाहिजे ठेवलेच नाही तो काही, तर न ठेवणारला काय करणार? एक जण गेला एकाकडे, तो म्हणलं फार खोकला येतो, फार खोकला येतो. खोकला कशाने जाय ना? तो म्हणला 10 रुपये खोकला जाईल. तो म्हणलं काय औषध सांगताय? म्हणलं बरोबर आहे ना. म्हणलं मी पेऊनच घालवलं, बायको घालवली, घर घालवलं, पद घालवलं, इज्जत घालवली, पैसा घालवला, घर, आणि तुझा खोकला जाणार नाही का 10 रुपये? एवढं जाते पिठाला, एवढं जातं, खोकला जाणार नाही का? हे म्हणलं तेल दे मिरचीवर. ते म्हणलं नाही देणार, पेटवून घ्यायला तेल नाही, तुला कुठं तेल कुठून देऊ? त्याला राग आला, ताट फेकून दिलं, चाललं. ते नवीन गटार खोदेल होती ग्रामपंचायतनं म्हणा, म्युन्सिपाल्टीनं, त्याच्यात जाऊन पडलं. मधोमध उतरे दिनांती पडलं त्याला शुद्ध नाही. आणि मग कुत्र्याला वाटलं एकटंच पडले. कुत्र्याने बरोबर समजलं तुम्हाला. मग हा काय बनला माहिती का? मग त्याला धारभर तेल देईन, आता बाटलीची बाटली ओतून देऊ राहिली. अरे काय हरपले देवभाव, असं नाही. असं व्हायचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोग, देहातच विधेय स्वरूप येण्याकरता कीर्तन. प्रेमे छंदे नाचे डोळे. मग काय होतं? आता नाही, संपलं. एकदेशी जीव कळा. जोपर्यंत हा साधना करतो तोपर्यंत जीव होता, जीव गेला देव झाला. हा सकळा सोयरा हा व्यापक झाला. मग व्यापक झाल्यावर काय राहिलं खाली? तुका मने उरला देव, तुका मने उरला देव, तुका मने उरला देवा, तुका मने उरला देवा, दिला देव जांगाळे प्रेमे खंडे हारपणे देह भाव देव भाव
हरपले देव भाव हरपले देव भाव प्रेमे छंदे नाचे डोले. काय झालं आपल्याला गाण्याचा आनंद घ्यायचा असं काही वेळेवर सुरू करावं लागते. ते अडचण होते. आता जर ताडपत्री लांबवली तर गोळा करायला वेळ लागेल. हो नाही पहिलाच दिवस आहे. श्रोते प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देव. तुका म्हणे उरला देव. ज्याच्या उपाधी गेला तो देव उरला. कीर्तनाने फक्त देवच होतो देवच उरतो. तुका म्हणे उरला देव. मग काय देव उरला मग गेलं काय. देव चिंता आणि भीती हे दोन्ही गेले. देव झाला हे आपल्याला कळायचं कसं काय स्वतःला कीर्तन केल्यावर. आपल्या जवळची भय गेली चिंता गेली समजायचं आपणच देव झालो. ज्ञानेश्वर गायक वादक निजन मयूर महाराज माझ्या ओळखीचे इथले मंदिर संस्थापक आपण सगळं भाविक दाते सगळ्यांच्या सहयोगानं चाललेला नामयज्ञ प्रभू रामचंद्रांच्या महोत्सवाचं हे 104 वर्ष. आणि इतक्या दिवसात एवढ्या उत्साहाने कार्यक्रम टिकत नाही बरं. काही वेळेला बंद करायचं मुहूर्त पाहावं लागत. तुम्ही फार भाग्यवान माणसं आहे. फार सहिष्णू आहे. फार दयाळू आहे. उदार आहे. तुमच्या अथक प्रयत्नानं या काय हो तुमचं आडनाव मी विसरून गेलं परत. फार दिवसात संबंध असून सुद्धा रोकडे रोकडे. हा बरं तुका म्हणे रोकडे केनी शेविता हे ने पोटद आहे. रोकडे शब्दाचा अर्थ आहे धनधनीत सनसनीत. आणि या परिवाराचे आता आबांचा माझा चांगला परिचय यांचा नंतर झाला. पूर्वी मी मागे आलो त्यानंतर माझ्या आजाराने मला 6 वर्ष फिरता नाही आलं. मागे आलो. आता आगंतुक झालं. देवाच्या मनात आहे ती घडली. करू आनंदाचे सम्राट करू. आपल्या सगळ्यांचा दर्शनात यांच्यामुळे आला तो म्हणजे खरा म्हणजे आज जगन्नाथजी महाराज पाटील यांच्यामुळं खरा आला. ते सांगितलं आजची परिस्थिती अशी तुम्हाला जावं लागतं. म्हणलं मला ड्रायव्हर नाही गाडी नाही. मुलांनी सांगितलं गाडी घेऊन जा. म्हणलं अरे आज काय योग आहे का काय असा. म्हणलं ड्रायव्हर नाही. ते ड्रायव्हर तेवढ्यात आला. म्हणलं मी यायला तयार आहे. म्हणलं मग आता देवाची सेवा आहे मग आपण कशाला रुसायचं. चला येणं झालं. प्रभू करो आपण सगळ्यांनी अतिशय उल्हासित चित्तानानं श्रवण केलं. आपल्या दर्शनाचा योगाला प्रभू करो आनंदाचे सम्राट करो. शेवटची विनंती अशी आहे करविली तशी वाकडे का नीट देव जाणे. सेवा समाप्त झाली. पुढील काही सूचना असतील ती कार्यकर्ते मंडळी देईल. सेवा समाप्त. विठ्ठल आ